600 ते 650 रुपये किलोची मिठाई जर तुम्ही घरच्या घरी 250 ते 200 रुपयात बनवू शकता तर गोष्टच वेगळी, आणि तीही अगदी परफेक्ट. ती कशी, ती समोर तुम्हाला व्हिडिओत दिसेलच. त्यात कुठले इन्ग्रेडियंट्स टाकले आहे ते पण तुम्हाला दिसेलच. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करून बघू नका, कारण की किती वेळात कुठली वस्तू घालायची आहे हे पण तुम्हाला त्यात कळेल. त्याचबरोबर ही रेसिपी जर तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा, यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट तर नक्कीच करा. हॅलो फ्रेंड्स, मी लतिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. इथे मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे. बघा, त्यात मी 1 वाटी दूध घालते. कुठलीही 1 वाटी मेजरमेंटसाठी घेऊन घ्यायची. तिथे 1 वाटी मी दूध घातलेलं आहे. त्याचबरोबर इथे 1.5 वाटी मी दूध पावडर घेतलेला आहे. हा बाउल थोडा मोठा आहे, पण मी मेजरमेंट सांगते. कुठली 1 वाटी घेऊन घ्यायची. 1 वाटी दूध, 1.5 वाटी मिल्क पावडर. अगदी मीडियम आचेवर याला फिरवत राहायचं. आपल्याला इन्स्टंट असा खोवा बनवायचा आहे. सगळ्यात पहिले तर याला सतत फिरवत राहायचं, नाहीतर तळाला लागून करपेल आणि आपल्या खोव्याची चव व्यवस्थित येणार नाही. तर याला सतत फिरवत राहायचं. बघा, आता हे घट्ट व्हायला लागले आहे मिश्रण, आणि बाजूला जे लागलेलं आहे ते पण हळूहळू सोडवून घ्यायचं. शक्यतो तुम्ही नॉनस्टिक कढई यूज करा. बघा, आता इथे सगळं मिक्स झालेलं आहे, अगदी घट्ट झालेलं आहे. आपला खोवा रेडी झालेला आहे. याला मी बाजूला एका बाउलमध्ये काढून ठेवते आहे. बाजूला काढून ठेवलं आहे. त्याच कढईत मी इथे संत्र्याचा गर घेते. हा पण 1.5 वाटी आहे. संत्रा छिलून वरवरचे जे असतात वॉटर कलर म्हणजे ट्रान्सपरंट त्याच्यावर लेअर असते, ती काढून घ्यायची आणि याला यात घालून असं मॅश करत राहायचं. गॅस मिडियमच ठेवायची, फास्ट ठेवू नका. सॉरी, इथे माझा आवाज थोडा बसलेला आहे. तर याला मॅश करत राहायचं. बघा, याला पाणी सुटलेलं आहे आणि यात आता 1 वाटी साखर घालायची आहे. जर संत्री जास्त आंबट असेल तर तुम्ही 1.5 वाटी साखर घाला. इथे माझी संत्री तेवढी आंबट नव्हती म्हणून मी 1च वाटी घातलेला आहे. जर आंबट असेल, थोडं आधी टेस्ट करून बघा. जर आंबट असेल तर 1.5 वाटी घाला. म्हणजे तुम्ही जेवढाही संत्र्याचा पल्प घ्याल त्याच्यापेक्षा अर्धा वाटी जास्त. आता इथे पाणी सुटलेलं आहे, हे आपल्याला रिड्यूस करून घ्यायचं आहे. तर जेव्हा पाणी सुटतं त्यावेळेस तुम्ही गॅसची फ्लेम फास्ट केली तरीही चालेल. सोबतच इथे मी अर्धा वाटी दूध घेतलेलं आहे. दूध यासाठी की यात मला फूड कलर मिक्स करायचा आहे. यात फूड कलर मिक्स करून मी घोटून घेणार, कारण की डायरेक्ट जर आपण मिठाईत टाकलं तर एखाद्या ठिकाणी जास्त कलर होणार, एखाद्या ठिकाणी कमी कलर होणार. आपल्याला सारखा कलर हवा आहे म्हणून मी दुधात टाकून त्याला मिक्स करून घेतलं आहे. आपण ते नंतर या मिठाईत मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे मी 1 वाटी खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे. बारीकवाला कीस घेतलेला आहे. तुम्ही पण बारीकवालाच वापरा. आता याला पण छान मिक्स करून घेणार आणि यातलं जेवढंही पाणी आहे तेवढंही रिड्यूस करून घेणार. बघा, आता जो मी कलर यात दुधात मिक्स केला होता तो पण घातलेला आहे आणि याला पण छान असं मिक्स करून घेते. कलर बघा किती सुंदर येतो आहे, खूप छान असा कलर येतो. त्याचबरोबर ही आपली नागपूरची संत्रा मिठाई आहे, जी आपण अगदी कमी दरात घरी बनवू शकतो आणि चवीला कुठेच कॉम्प्रोमाइज नाही, चवीला एकदम जबरदस्त अशी. यालाही छान मिक्स करून घ्यायचं आणि याचं पण पाणी पूर्णपणे आटवून घ्यायचं, अगदी रिड्यूस करून घ्यायचं. त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या रेसिपीज अवेलेबल आहे, नॉनव्हेज, व्हेज, मिठाईच्या. नक्की व्हिजिट करून बघा आणि तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की करून लिहा की तुम्हाला कुठली रेसिपी आवडली. बघा, आता याचं पाणी पूर्णपणे रिड्यूस झालेलं आहे, छान आटलेलं आहे. आता या स्टेजला आपल्याला आपण जो खोवा बनवून ठेवलेला होता तो खोवा यात मिक्स करून आपल्याला पूर्णपणे व्यवस्थित एकजीव करायचा आहे. म्हणजे खोवा आणि ही संत्र्याचं जे मिश्रण आहे ते एकत्र झालं पाहिजे. बघा, खूप मस्त लागते. मला तर या वड्या करण्याची हे पण नव्हती, कारण की हे जे मिश्रण बनलं तर माझ्या घरी खाणं सुरुवात झालेलं होतं. कसं तरी मी थोडं वाचवून
त्याच्या वड्या केल्या आहेत. बघा मस्त मिक्स झालेलं आहे. या वेळेला मिक्स करताना आपण गॅसची फ्लेम बंद करून द्यायची आणि मिक्स करायचं, नाहीतर आपलं सारण जे घट्ट आहे ते करपायला सुरुवात होणार. आता मी असं एक प्लेट घेतलेली आहे, त्याला मी तूप लावून ग्रीस करून घेते आहे. तुमच्याकडे ट्रे असेल किंवा बटर पेपर असेल तर तुम्हाला ट्रेला तूप लावायची गरज नाही. मी ते बटर पेपर यूज करत नाही आहे, त्यामुळे मी ताटलीला तूप लावून ग्रीस करून घेतलं आहे. त्यात आता हे सर्व मिश्रण घालून घेते आहे आणि याला व्यवस्थित स्प्रेड करून त्याच्यावर सिल्वर वर्क लावते. सिल्वर वर्क नसेल तरीही चालेल, माझ्याकडे होतं म्हणून मी लावलेलं आहे. बघा असं सिल्वर वर्क येते. सिल्वर वर्कमुळे अगदी असं वाटते की आपण आपली नागपूरचीच मिठाई इथे आणलेली आहे असं वाटतं. त्यामुळे आता याला पूर्ण थंड होऊ द्यायचं. थंड झाल्याशिवाय याच्या वड्या किंवा याला कट नाही करायचं. तुम्ही तुमच्या आवडीनुसार शेपनुसार कट करू शकता. डायमंड शेप मी ते स्क्वेअर केलेलं आहे, कारण की नागपूरची जी संत्रा मिठाई येते ती अगदी स्क्वेअर शेपमध्ये येते, तर मी ते स्क्वेअर शेपमध्ये कापून घेतलेलं आहे व्यवस्थित. अगदी सॉफ्ट माउथ मेल्टिंग अशी मिठाई होते ही तयार. बघा इथे मी तोडून दाखवते, एकदम सॉफ्ट होते. चवीला तर जबरदस्त झालेली आहे. बघा कशी वाटली ही रेसिपी कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. त्याचबरोबर करून बघा, खाऊन बघा, आपल्या मित्रांना पण शेअर करून बघा. तर भेटूया पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत बाय.